Welcome to students. Today we are starting with the paper 8th, that is semester 4th. ह्याच्यामध्ये 5 युनिट आहेत. आपण आज बघणार आहोत युनिट 5, दॅट इज पोल्ट्री फार्मिंग. आता ही टॉपिक्स अप्लाइड टॉपिक्स आहेत. अप्लाइड म्हणजे हे आपण ह्याचं उद्योगामध्ये कन्व्हर्शन करू शकतो. तर पोल्ट्री फार्मिंग म्हणजे काय? कुक्कुटपालन. आता ह्या कुक्कुटपालनाविषयी आपण सगळी माहिती घेणार आहोत, जेणेकरून ही माहिती घेतल्यानंतर किंवा अभ्यास केल्यानंतर आपण एक कुक्कुटपालनचा व्यवसाय सुरू करू शकतो आहे. आता ह्याच्यामध्ये सगळी वेगवेगळी बर्ड्स कशी असतील, काय करायचं, ह्या सगळ्या आपण अभ्यास करणार आहोत. सो फर्स्ट वी आर स्टार्टिंग विथ दी इंट्रोडक्शन. म्हणजे ह्याच्यात पोल्ट्री म्हणजे काय आहे, त्या पोल्ट्रीचा मागचा इतिहास काय आहे, आपले पूर्वज त्या पोल्ट्रीमध्ये किंवा डोमेस्टिकेटेड बर्ड्समध्ये कसं कन्व्हर्शन केलेलं आहे. सो दी पोल्ट्री आर डोमेस्टिकेटेड बर्ड्स केप्ट बाय ह्युमन्स फॉर देअर एग्स, देअर मीट और देअर फिदर्स. आता आपली पूर्वज ही पोल्ट्री कशासाठी सुरू केली किंवा डोमेस्टिकेशन ऑफ बर्ड्स कशासाठी सुरू केले, तर एगसाठी, अंड्यासाठी, मीठ म्हणजे मांसासाठी, आणि काही देशामध्ये फिदरसाठी, म्हणजे त्याची जी पिसं आहेत, पिसं लागतात म्हणून पोल्ट्री सुरू केलेलं आहे. सो इनिशियली we study about the classification. Basically, these birds belong to class Aves. आता आपण जास्त ह्या क्लासिफिकेशनमध्ये जायचं नाही. सो these birds belongs to order that is Galliformes. आता ह्या गल्लीफॉर्मिसमध्ये कोणते बर्ड्स येते? एक चिकन्स येते, क्वेल्स आणि टर्कीज. फर्दर दिस ऑर्डर कॅन बी क्लासिफाईड इंटू सुपर ऑर्डर. ही सुपर ऑर्डर कुठला आहे? गॅलोइनिसिरी. म्हणजे ह्या सुपर ऑर्डरमध्ये फक्त फाऊल येतात. Poultry also includes other birds that are killed for their meat. म्हणजे पोल्ट्री फक्त अंड्यासाठीच केलं जातं आहे असं नाही आहे. काही पोल्ट्रीज त्याच्यामध्ये यंग पिजन्स पाळलं जाते, दॅट इज दे आर ऑल्सो नोन ॲज दी स्क्वॅब्स. ह्यांना स्क्वॅब्स म्हटलं जाते. but does not include similar wild birds hunted for sport or food and known as game bird. तर काही गेम बर्ड्स म्हणून सुद्धा वापरलं जाते शिकारीसाठी. The word poultry comes from the French or Norman word that is poulet. तर ही पोल्ट्री शब्द कुठून घेतलेला आहे? फ्रेंच वर्ड आहे. ते फ्रेंचमध्ये पावले म्हटलं जाते. पावले म्हणजे पोल्ट्री. इट इज ऑल्सो डिराइव्ड फ्रॉम दी लॅटिन वर्ड. ही लॅटिन वर्डपासून पण तयार झालेलं आहे, दॅट इज पुल्लस, PULLUS. पुल्लस म्हणजे काय? स्मॉल ॲनिमल. दी डोमेस्टिकेशन ऑफ पोल्ट्री टूक प्लेस सेव्हरल थाउजंड इयर्स ॲगो. म्हणजे पोल्ट्री आत्ताच नवीन सुरू केलेलं आहे असं नाही आहे. हे हजारो वर्षापूर्वी हा बिझनेस सुरू केलेला आहे, म्हणजे डोमेस्टिकेशन ऑफ दी बर्ड्स. दिस मे हॅव ओरिजिनली बीन ॲज अ रिझल्ट ऑफ पीपल हॅचिंग अँड rearing.
म्हणजे सुरुवातीला लोक काय करायची, जंगलातून ही पक्षी कलेक्ट करून आणायची किंवा पकडून आणायची, त्यांना रिअरिंग करायचं किंवा पाळायचं आणि हॅचिंगसुद्धा करायची, म्हणजे पुढची जनरेशन तयार व्हायची. दॅट मीन्स the human collect the animals or birds from wild and they kept them permanently in captivity. म्हणजे जंगलातनं पकडून आणायचं आणि आपल्या बंदिस्तमध्ये ठेवायचं कायमस्वरूपी. Domesticated chickens may have been used for cockfighting at first and quail kept for their songs. म्हणजे सुरुवातीला कॉक म्हणजे कोंबड्यांचं फायटिंग किंवा झुंज म्हणतोय आपण. लोकांचं करमणुकीचं एक साधन होतं, त्यासाठी ते पकडून आणायची कॉक फायटिंगसाठी. आणि काही चित्तूर म्हणतोय आपण, क्वेल्स, ही त्यांच्या सॉंगसाठी असायची. बट सून इट वॉज रिअलाइज्ड हाऊ युजफुल इट वॉज हॅविंग अ कॅप्टिव्ह ब्रेड दॅट इज सोर्स ऑफ फूड. त्यानंतर त्यांना समजायला आलं की ही फार उपयोगी आहेत, ह्यांची जी अंडी आहेत, मांस आहे, ही सगळं खाण्यासाठी फारच उपयोगी आहे, असं त्यावेळेला त्या माणसांना समजलं. नाऊ विल सी द डेफिनिशन. ह्या पोल्ट्रीचं डेफिनिशन काय? पोल्ट्री फार्मिंग इज डिफाईन्ड ॲज अ टर्म फॉर rearing and keeping of birds such as fowl, duck and hen for egg and meat. म्हणजे पक्ष्यांचं रिअरिंग करायचं, पालनपोषण करायचं आणि ठेवायचं कशासाठी? दॅट इज फॉर एग अँड मीट. कोणती? फाऊल, डक आणि हेन. पोल्ट्री फार्मिंग हॅज बिकम पॉप्युलर बिकॉज इट इज कम्पॅरेटिव्हली इझी टू स्टार्ट अँड मेंटेन. आता भारतामध्ये हे फारच फेमस झालं. कशासाठी? बाकीची उद्योगापेक्षा ही काय स्टार्ट करण्यासाठी सोपं आहे आणि मेंटेन करण्यासाठी सुद्धा सोपं आहे. इट गिव्ज क्विक रिटर्न विदिन 1 to 6 months ऑफ इन्व्हेस्टमेंट. म्हणजे इन्व्हेस्टमेंट आपण जी केलेलं असते त्यानंतर 1 ते 6 महिन्यामध्येच त्याची रिटर्न्स मिळायला लागते. म्हणजे पैसा लगेच हातात मिळतो. इझिली मॅनेजेबल आणि इझिली मॅनेज करू शकतो. अँड इट रिक्वायर्स लेस स्पेस अँड लेबर. कमीत कमी जागा लागते आणि कामगारसुद्धा कमी लागतात. पोल्ट्री बर्ड्स अँड देअर एग्स आर अ रिच सोर्स ऑफ न्यूट्रियंट्स. म्हणजे ही जी एग आणि मीट आहे ही न्यूट्रियंट्सचं चांगला सोर्स आहे. दॅट इज रिच सोर्स ऑफ न्यूट्रियंट. पोल्ट्री फार्मर्स मोस्टली चूज चिकन्स फॉर पोल्ट्री फार्मिंग. फार्मर्स रेज more than 50 billion chickens annually as a source of food. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये हे फूड सोर्स म्हणून वापरलं जाते. बोथ फॉर देअर मीट अँड फॉर देअर एग्स. म्हणजे अंडी आणि मांसासाठी. चिकन्स रेज्ड फॉर एग्स आर युजली कॉल्ड लेयर्स. आता जी अंड्यासाठी पोल्ट्री केलं जाते त्यांना लेयर्स म्हणायचं. अँड द चिकन्स विच रेज्ड फॉर मीट आर कॉल्ड ब्रॉयलर्स. म्हणजे अंड्यासाठी जी केलं जाते त्याला लेयर्स म्हणायचं आणि मांसासाठी जी केलं जाते त्यांना ब्रॉयलर्स म्हणायचं.